हे बघा, आता हा आपला जो प्रोजेक्ट कोड आहे 824 सरांनी जे ऑनलाईन आहे ते फायनल सबमिट डन केलं. ऑफलाईन म्हणजे आपल्या टिपिकल सॉफ्टवेअर मधून ट्रेसिंग करून फायनल सबमिट पेंडिंग आहे. ओके. आता कधी कधी काय होतं, तुम्ही प्रोजेक्ट बनवतात आणि तो तुम्हाला टिपिक लाईन मध्ये दिसत नाही. का दिसत नाही? कारण की तो इथे पेंडिंग असतो, म्हणून तो तुम्हाला तिथे दिसणार नाही. जोपर्यंत हे पूर्ण डाटा व्यवस्थित तुम्ही सेव्ह करत नाही, डन येत नाही, तोपर्यंत तुम्हाला टिपिक लाईन मध्ये तो दिसणार नाही. ओके. आता आपण सॉफ्टवेअरला लॉग इन करू. ओके. माझं सॉफ्टवेअरचं जे लोकेशन आहे तिथे मी जाऊन लॉग इन करेन. तुम्ही हीच प्रोसेस फॉलो करता. डेस्कटॉपवर ठेवलेलं शॉर्टकट जे आहे त्याच्यावर डबल क्लिक करून ओपन करून मी प्रोग्राम फाईल मध्ये जायचं, टिपिक लाईन मध्ये जायचं, नंतर तुमचं शॉप मध्ये जायचं, टिपिक लाईन 2020 मध्ये जायचं. आणि तिथे आपलं टीपीसी ऍप्लिकेशन आहे त्याला रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर करायचं. ओके. हे स्टँडर्ड प्रोसेस आहे. इथे ओपन झालं आपलं. आता आपण लॉग इन करून घेऊ. आता आपण जे पण व्हिडिओ आहेत युट्यूबला अपलोड करून तुम्हाला जे बेसिक बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला व्हिडिओ पाहून लक्षात येईल. त्याच्यानंतर काही ऍडिशनल काही पॉईंट असतील तेही मी तुम्हाला युट्यूबला लवकरात लवकर अपलोड करू. आता बघा, टिपिक लाईनला लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक पॉपअप विंडो दिसेल. हे बघा, एक पॉपअप विंडो मध्ये आपल्याला जितकेही प्रोजेक्ट आहे ते इथे आपल्याला दिसते. ओके. आता सरांनी जो प्रोजेक्ट बनवला होता तो हा आहे. ओके. याला आता आपण ओपन करून घेऊ. त्यावर क्लिक करून ओपन करून घेऊ. ओके. डबल क्लिक करून ओपन करून घेतलं. त्यानंतर बघा, तुम्हाला कॅड पाथ कसा द्यायचा, जर तुमचा पॅच अपडेट झाला तर कॅड पाथ कसा द्यायचा तेही प्रोसेस मी तुम्हाला दाखवून देतो. कॅड पाथ देताना आपल्याला याच्यावर क्लिक करायचंय. ज्यावेळेस तुम्ही नवीन पॅच अपडेट करतात तेव्हा तो कॅड पाथ तुम्हाला विचारेल, त्याच्या आधी काही विचारणार नाही. ओके. प्रोग्राम फाईल मध्ये जायचं, ऑटोडेस्क मध्ये जायचं, ऑटो कॅड 21 आहे माझ्याकडे, त्याच्यावर क्लिक करून मी हा कॅड पाथ देऊन त्याला सेव्ह केला. ओके. त्याच्यानंतर आता मला माझं जे ट्रेसिंग ड्रॉइंग आहे ती मला ऍड करायची आणि ट्रेसिंगचं काम चालू करायचं. याची आपल्याला DWG एक्सटेन्शन दिसतंय, याच्यावर आपण राईट क्लिक करून आपली ड्रॉइंग ऍड करून घेऊ. ओके. आता मी तुम्हाला याचं सांगतो की जर तुमचं R0 असेल, बरोबर, लेआउट हा आपला टेंटेटिव्ह. ओके. R0 असेल तर इथे बघा, R0 एक्सटेन्शन DWG मध्ये तुमचं ट्रेसिंग करून फायनल सबमिट करा. तुमचा रिव्हाइज लेआउट टेंटेटिव्ह असेल तर इथे R1 येईल आणि इथे R1 DWG, त्या DWG मध्ये तुम्ही ट्रेसिंग करून फायनल सबमिट करा. ओके. ही प्रोसेस आहे. आपला आता लेआउट टेंटेटिव्ह म्हणून R0 म्हणून आपण R0 मध्ये एक्सटेन्शन मध्ये आपली ड्रॉइंग ऍड करतो. ओके. माझी वर्किंग ड्रॉइंग मी डेस्कटॉपला ठेवली आहे, ती मी घेईल, ओके करेन, सक्सेसफुली लोड आला आणि याला डबल क्लिक करून ओपन करेल. आपण बिल्डिंग परमिशनची पण एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे. बेसिक बंगलोची ट्रेसिंग कशी करतो ती टाकते. त्याच्यानंतर आपण
हळूहळू स्टेप मार्जिन, रिवाइज बिल्डिंग परमिशन आणि जे बेसिक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत तेही लवकरात लवकर इश्यू आला तर त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला लवकरात लवकर अपलोड करून देईल. आता बघा, ऑटो कॅड ओपन केल्यानंतर थोडा वेट करायचा. सक्सेसफुली लोड हा मेसेज येणं गरजेचं आहे. सक्सेसफुली लोड मेसेज आला तर तुमचा टिपिकल फ्लॅश प्रॉपरली अपडेट झाला हे तुमच्या लक्षात येईल. ओके, त्याला ओके करू. ओके, आता बघा याच्यात काय विषय आहे. आपल्याला दोन टॅब दिसून राहिले, एक टिपिक लाईन आणि एक टिपिक लाईन न्यू म्हणून. हा टिपिक लाईन न्यू म्हणून जर तुम्हाला दिसला आणि त्याच्यात बघा हे रेसिडेन्शियल कमर्शियल असे सेपरेट सेपरेट ह्याच्यात एका याच्यातच दिसतंय ना हे सगळे. हे असं दिसलं म्हणजे तुमचा पॅच जो आहे तो जुना आहे. तुम्हाला जुना असल्यामुळे तुम्ही याच्यातले काही सिलेक्शन घेऊन प्रेसिंग केली तर तुमचा रिपोर्ट जनरेट होणार नाही किंवा फायनल सबमिट होणार नाही. आणि माझा जो प्रॉपर अपडेशन आहे, प्रॉपरली जो अपडेट झालेला आहे माझा, तो जर चेक करायचा असेल तर कोणता आहे, तर याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही एफएसआय क्लिक करतात तर मार्क एफएसआय वर आपल्याला एकाच टॅब मध्ये सगळे एफएसआय चे लेअर मार्किंग टॅब दिसतात. याचा अर्थ असा की हा आपला प्रॉपरली अपडेट आहे. सपोज तुमच्या इथे हे असे दोन दिसत असेल त्याला एकाला रिमूव्ह कसं करतात, हा टिपिक लाईन हा जो ओल्ड आहे जे न्यू दाखवलाय, हा जो एफएसआय बघा एका याच्यात येतोय, हा जो आहे हा रिमूव्ह करावा लागेल तुम्हाला जर तुमच्या इथे पण आला तर. त्याला रिमूव्ह कसं करणार, त्याला रिमूव्ह करताना आपण पहिले फाईल डाया, ओके, फाईल डाया टाईप करणार, नंतर 1 CUIL लोड. ओके, आता बघा याच्यात पहिले आपल्याला जो हा आहे टिपिक लाईन मेनू हा अनलोड करून घ्यावा लागेल. अनलोड करून क्लोज करायचा म्हणजे तुमचा जो ओल्ड वाला आहे तो रिमूव्ह होऊन जाईल. हं? आता जर तुम्ही याच्यावर क्लिक करणार तर बघा एफएसआय, मार्क एफएसआय हे प्रॉपरली अपडेटेड पॅच आहे. एकाच एफएसआय टेबल मध्ये सगळे दिसतात. हं? याच्यावर तुमचं लक्ष देऊन द्या. आता बघा अनवॉन्टेड ड्रॉइंग आहे ती डिलीट करून घ्यायची म्हणजे आपल्या फाईलवर लोड पडत नाही. ओके, आता आपण ट्रेसिंग पार्ट चालू करू. ट्रेसिंग लेआउटची करताना कोणकोणत्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवून आपण मार्किंग करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या लेआउटचा ट्रेसिंग केल्यानंतर रिपोर्ट जनरेट होईल. ओके, आता बघा हे ऑलरेडी ट्रेस आउट आहे पण याला मी परत तुम्हाला एकदा ट्रेसिंग कसं करायचं हे दाखवतो.
सर ते टिपिक लाईन न्यू आपण हे जे केलं डिलीट केलं ते परत एकदा सांगा ना सर, ते नोट डाऊन करून घेतो मी. तर आपले ही रेकॉर्डिंग वाली व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला मी अपलोड करूनच देणार आहे. ओके, ओके 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 सर. तुम्ही तिथून बघून घेणार. फक्त प्रॉपरली लक्ष द्या. आता कसं हो. माझं ऑलरेडी ट्रेस आउट आहे म्हणून मी तुम्हाला परत ते कसं करायचं तेवढं दाखवतो. हो. ओके, आता मी याला पहिले 0 लेअर मध्ये करून ऑलरेडी ट्रेस आउट होती. नवीन तुम्हाला ट्रेस आउट कसं करायचं तेवढं दाखवतो. ओके, आणि शॉर्टकट कसं आहे तेही दाखवेल. ओके, ट्रेसिंग चालू करताना पहिले पर्च करून घ्यायची फाईल. अनवॉन्टेड जे काही आहे लोड तो कमी होऊन जातो. पर्च टाईप करायचा, पर्च ऑल करायचं. हे तुम्ही नेहमी कोणतेही ट्रेसिंग चालू करणार तेव्हा पर्च वगैरे करायचं. त्याच्यानंतर ऑडिट यस करायचं. ओके, ही प्रोसेस लक्षात ठेवा, तुम्हाला ट्रेसिंगला थोडी हेल्प होईल. आता बघा, आपण लेआउटची ट्रेसिंग चालू करतोय. सगळ्यात आधी काय करायचं, आता बरोबर, आता हा आपला लेआउट आहे. ओके, या लेआउटचं पहिले लँडमार्क करून घ्यायचे. सगळ्यात बेसिक पहिला जो पॉईंट आहे तो लँडमार्क करून घ्यायचा. ते कसं मार्क करणार, टिपिक लाईन मध्ये जायचं, लेआउट मध्ये जायचं, लेआउट मध्ये गेल्यानंतर मार्क लँड. आता बघा, मार्क लँड मध्ये आपल्याला 3 टाईप आहे. आपला जो लेआउट टेंटेटिव्ह आणि फायनल असतो तो रॉ लँडच असतो. ओके, आणि सँक्शन लँड हे आपले जेव्हा तुम्ही अंमलबजावणी बिल्डिंग परमिशन जातात तेव्हा सँक्शन लँड मार्किंग करतो, किंवा आपण सब डिव्हिजन अंमलबजावणी करतो तेव्हा ते सँक्शन लँड घेतो. जेव्हा लेआउट टेंटेटिव्ह आणि रिवाइज असतो तो रॉ लँडच असतो. आता मार्क लँड मध्ये गेल्यानंतर मी आता रॉ लँड सिलेक्ट केलं. आता सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते विचारते की तुम्हाला रॉ लँड कशी मार्क करायची. ही टोटल लँड आहे. आता ही पी लाईन करून बाहेर काढली म्हणून ते सोपी आणि इझी मेथड तुम्हाला दाखवतो. याच्यात काय करायचं, आपल्याला 4 ऑप्शन आहेत. तुम्ही रेक्टँगल करून मार्क करू शकता, ड्रॉ, सिलेक्ट आणि बाउंड्री. ओके, हे प्रोव्हिजन आपल्याला दिले. आता मी बाउंड्री कमांड यूज करेल, बी, आणि सेंटरला क्लिक करेल. ओके, आता बघा तुम्हाला हे पॉपअप आला, प्लॉट नंबर जो सरांनी फ्रंट एंडला भरला होता तो इथे आला. तुमचा जो सर्वे नंबर, गट नंबर जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करता. आता इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे ओके करायला तुम्हाला ऑप्शन दिसत, कारण की माझं लॅपटॉपवर काम चालू आहे. त्याची जी स्क्रीनची साईज असते ती छोटी असते म्हणून इथे पॉपअप पूर्ण कम्प्लीट ओपन नाही होते, म्हणून तिथे ओके वाला ऑप्शन तुम्हाला दिसत नाही. त्या टायमाला काय करणार, तेव्हा हे प्लॉट नंबर हे जे व्हाईट स्क्रीन आहे त्याच्यावर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यावर ते पूर्ण प्रॉपरली ओपन होते पॉपअप मेसेज. तो ओपन झाला की त्याच्यावर ओके वर क्लिक करायचं. ओके, या पद्धतीने आपण लँड मार्क करून घेतो. आलं लक्षात? ओके, तुम्ही कोणताही लेआउट घेणार, लेआउट टेंटेटिव्ह, फायनल, रिवाइज कोणताही घेणार, तर पहिले तुम्ही असं प्रॉपरली लँडमार्क करून घ्या. ओके, लँडमार्क केली ही प्रॉपरली कसं तुमच्या लक्षात येईल, जेव्हा आता बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एकच व्हर्टेक्स दिसतोय. हा जो व्हर्टेक्स एकच दिसला म्हणजे तुमचं प्रॉपरली
मार्किंग झालं हे तुमच्या लक्षात येईल. आणि समजा तुमचा मार्क लँड केल्यानंतर तो तुम्हाला अशा मल्टिपल व्हर्टेक्स दिसते, त्याच्या अर्थ ते एक्सप्लोड झालं आणि ते प्रॉपरली मार्किंग झालं नाही. त्यामुळे तुम्हाला फायनल सबमिट करताना इश्यू येईल किंवा एरिया स्टेटमेंट मध्ये प्रॉपरली कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसणार नाही. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं. ओके, आता आपण लँडमार्क करू. आता आपण काय करू, मी तुम्हाला फक्त एक एक पॉईंट मार्क करून दाखवेल, बाकीचं तुम्ही ऍज युजल मार्क करून घेणार. ओके, आता आपण रोड कसे मार्क करायचे ते बघू. आता बघा, हा एक 9 मीटरचा रोड आहे, हा एक रोड आहे, हा एक रोड. ओके, याला कसं मार्क करायचं. मी तुम्हाला एकदम सिंपल मेथड दाखवेल, त्याच्या पद्धतीने तुम्ही रोड मार्क करा. ओके, हे आपले 9 मीटरचे रोड आहे. त्याला मार्क कसं करायचं, टिपिक लाईन मध्ये जायचं, लेआउट मध्ये जायचं. ओके, लेआउट मध्ये जाऊनच आपण लेआउटचे रोड मार्क करायचे. ओके, इथे जे आपण ठेवलेले हे जे रोड आहेत ते बिल्डिंग पर्पजसाठी, लेआउट मध्ये जाऊनच आपण मार्क रोड मध्ये बघा, तुमचा लेआउटला एक्झिस्टिंग रोड असेल. ओके, एक्झिस्टिंग रोड ऍक्सेस रोड म्हणजे कुठे, हे आपला लेआउट आहे, ह्याच्या आउटर साइडने दुसरा एक्झिस्टिंग रोड असेल. फॉर एक्झाम्पल असा एक्झिस्टिंग रोड असेल आउटर साइड. ओके, ही तुमची लँड आहे आणि हा एक्झिस्टिंग रोड असेल, तेव्हा आपण हा एक्झिस्टिंग रोड ऍक्सेस रोड मार्क करतो. ओके, आता आपण याच्यात डीपी रोड असेल तर डीपी रोड मार्क करून घेऊ, इंटरनल रोड असेल ते मार्क करून घेऊ, त्या रोड वाइंडिंग असेल तर रोड वाइंडिंग मार्क करून. आता आपण माझा इंटरनल रोड आहे बरोबर, त्याच्यावर सिलेक्ट केला. इंटरनल रोड सिलेक्ट केल्यानंतर ते विचारतं की तुमचा इंटरनल रोड ची विड्थ किती आहे, किती मीटर आहे. माझी 9 मीटर आहे, त्याच्यावर एंटर केलं. ते विचारतं की तुमचा जो रोड आहे तो पर्पज ऑफ रोड कसा आहे, रेसिडेन्शियल अदर दॅन रेसिडेन्शियल, ग्रुप हाऊसिंग साठी किंवा ईडब्ल्यूएस साठी. सिलेक्शन प्रॉपरली करा. ओके, माझा तर रेसिडेन्शियल पर्पज साठी आहे म्हणून मी त्याच्यावर एकावर क्लिक केलं. त्याच्यानंतर विचारतं एंटर रोड नंबर, म्हणजे 9 नंबरचा रोड किती आहे. हा माझा 1 नंबरचा रोड आहे. आता ते विचारतं स्पेसिफिक इंटरनल पॉइंट ऍड एरिया ऑफ रोड, याच्यावर क्लिक करायचं. ओके, याच्यावर क्लिक केल्यानंतर ते विचारतं की पीक इंटरनल पॉइंट, तुम्हाला कोणता रोड मार्क करायचा, तर हा रोड मार्क करायचा. याच्यावर क्लिक केलं. ओके, क्लिक केल्यानंतर हा माझा पहिला पॉइंट, हा माझा दुसरा पॉइंट, आणि स्पेस बार दाबला किंवा एंटर दाबला. ओके, या पद्धतीने माझा रोड मार्क झाला. ओके, ही सगळ्यात सोपी मेथड आहे. तुम्ही चुकीचं कसं मार्क करता, तुम्ही इथे क्लिक करतात पहिला पॉईंट, दुसरा, तिसरा आणि चौथा असे क्लिक करून जेव्हा करतात तर तुमचा तो रोड मार्किंग नंतर, जर समजा एक्झाम्पल एक 9 मीटरचा रोड मार्क केला, त्याची व्हॅल्यू 50 स्क्वेअर मीटर यायला पाहिजे, तर तुम्ही असे 4 ठिकाणी क्लिक केल्यामुळे तो तुम्हाला 200, 150 मल्टिपल टाइम दिसेल. ओके, मी जे मेथड तुम्हाला दाखवतोय मार्किंगची, तीच मेथड तुम्ही फॉलो करा. ओके, आता आपला एक रोड मार्क झाला, हा दुसरा रोड मार्क, सेम मेथड. 9 मीटरचा रोड आहे, स्पेस बार दाबला, 1 नंबर रेसिडेन्शियल पर्पज साठी आहे, एंटर दाबला. रोड नंबर किती आहे, 2 आहे, तो दाबला. ते विचारतं की त्या कोणता रोड मार्क करायचा आहे, मग जिथे आपल्याला रोड मार्क करायचा त्याच्यामध्ये एक इंटरनल पॉइंट केला, स्पेस बार दाबला, आता पहिला पॉइंट सिलेक्ट केला, हा दुसरा पॉइंट सिलेक्ट केला, आणि या पद्धतीने मी हा रोड मार्क करून घेतला. ओके, सेम आता आपण 3 नंबरचा रोड मार्क करून 9 मीटरचा रोड आहे माझा, रेसिडेन्शियल पर्पज साठी आहे,
रोड नंबर 3 आहे आणि त्याच्यानंतर तो विचारते की त्या स्पेसिफिक इंटरनल पॉईंट सिलेक्ट करा. ओके करायचं. इंटरनल पॉईंट क्लिक करायचं, स्पेस बार दाबायचा, पहिला पॉईंट सिलेक्ट करायचा, दुसरा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि स्पेस बार दाबायचा. ओके, हे सगळ्यात सोपी आणि शॉर्टकट मेथड. हे बघा माझी प्रॉपरली मार्क झाली आहे तुमच्या लक्षात येईल. जर तो मार्क झाला नाही तर तो कसा दिसेल, याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करणार हे बघा ते डॉटेड डॉटेड दिसते. मल्टिपल व्हर्टेक्स म्हणजे तुमचं एक्सप्लोड झालं ते प्रॉपर्टी झालं नाही म्हणून ते तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही. ओके, हे रोड मार्क करायचं मेथड लक्ष झाली सगळ्यांना? येस सर. मी आता त्याला हे बघा प्रॉपरली त्या लोकेशनला ठेवून घेतो. आपण काय केलं आधी, लँडमार्क करून घेतलं, रोड मार्क करून घेतलं. आता बघा, आता आपण ओपन स्पेस कसं मार्क करायचं ते पण बघू. ओके, आता मी ओपन स्पेस मार्क करून दाखवतो तुम्हाला. हे बघा मार्क ओपन स्पेस, लेआउट मध्ये जाऊन मार्क ओपन स्पेस. ओके, ते विचारतात तुम्हाला कसं मार्क करायचं, ड्रॉ रेक्टँगल, मी बाउंड्री कमांड यूज करेल आणि या पद्धतीने मी ओपन स्पेस मार्क करून घेईल. ओके, आता सेम ओपन स्पेस हा आपण मार्क करून घेऊ. परत तिथे आपण राईट क्लिक करणार तर आपल्याला रिपीटेड कमांड दिसून जाते. जर तुम्हाला ते लक्षात येत नसेल तर मग तुम्ही या जाऊन लेआउट मध्ये जाऊन मार्क ओपन स्पेस सिलेक्ट करायची, बाउंड्री कमांड यूज करून मार्क ओपन स्पेस मार्क करून द्यायचं. ओके, आता आपण रोड मार्क करून घेतले, ओपन स्पेस मार्क करून घेतले, लँड मार्क करून घेतले. बरोबर, आता आपण कॉर्नर प्लॉट कसा मार्क करायचा मी ते तुम्हाला दाखवतो. ओके, कॉर्नर प्लॉट आणि एक आपला नॉर्मल प्लॉट कसा मार्क करायचा ते मी तुम्हाला स्टेप दाखवतो. ओके, मोस्ट ऑफ दी लोकांना इथे इश्यू येतो. ओके, आता बघा एक नॉर्मल प्लॉट कसा मार्किंग करायचं मी तुम्हाला ते स्टेप दाखवतो. बघा, लेआउट मध्ये जायचं, स्टेप एक लाईन मध्ये नंतर मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री हे सिलेक्ट करायचं. आता हे सिलेक्ट केल्यानंतर ऍज पर प्लॉट प्रॉपर्टी की तुम्हाला ते कसं मार्क करायचं आहे
तुमचा डिटॅच असेल तर तुम्ही डिटॅच सिलेक्ट करणार, सेमी डिटॅच असेल तर सेमी डिटॅच, रो असेल तर रो, LIG EW जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही प्रोव्हिजन घेऊ शकता ऍज पर प्लॉट प्रॉपर्टी. ओके. आता काय करायचं, माझा हा जो आहे हा मी सेमी डिटॅच म्हणून कन्सिडर करतो, म्हणून मी ते सेमी टाईप करेल. ते विचारतं की तुम्हाला त्या प्लॉटला नंबर काय द्यायचा. आता मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतोय म्हणून हा आपण सगळं मार्क करत बसणार नाही, मी तुम्हाला फक्त ट्रेसिंग कसं करायचं लेआउट एक बेसिक गोष्टी दाखवतोय. आता मी प्लॉट नंबर 1 टाकला. ते टाकल्यानंतर ते विचारते की तुम्हाला प्लॉट मार्क कसा करायचा आहे, रेक्टँगल मार्क करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे, तर बाउंड्री कमांड यूज करायचं आणि लगेच बाउंड्री कमांड यूज केल्यानंतर एंटर करेल. एंटर केल्यानंतर ते विचारेल इव्हनली आणि अनइव्हनली. ही कन्सेप्ट काय माहिती का, इव्हनली म्हणजे आपण बेसिक एपीएसआय 1.1 नुसार जो लेआउट काढतो त्याच्यासाठी. अनइव्हनली म्हणजे काय, प्रोडाटा, एखाद्या प्लॉटवरचा प्रोडाटा काढून दुसऱ्या प्लॉटला डिस्ट्रीब्यूट करणे, त्यासाठी आपण अनइव्हनली कन्सेप्ट आहे. पण आता जर तुमचं जर नॉर्मल लेआउट असेल बेसिक 1.1 नुसार तर अनइव्हनली वर क्लिक करायचं नाही, फक्त इव्हनली प्रोसेसलाच जायचं. अनइव्हनली कधी करतो आपण, जेव्हा तुम्हाला एखादा प्लॉटवरचा प्रोडाटा काढून दुसऱ्या प्लॉटला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल, त्यासाठी आपण अनइव्हन दोघं ऑप्शन दिले. आता माझं हे नॉर्मल लेआउट आहे 1.1 नुसार बेसिक आहे, त्यामुळे मी इव्हनली ह्या कन्सेप्टला जातो. इव्हनली मी टाईप करेल. त्याच्यानंतर ते विचारतो की तुमचा हा कॉर्नर प्लॉट आहे का, बरोबर. जसं आता हा कॉर्नर प्लॉट आहे, तसा हा कॉर्नर प्लॉट नाही, म्हणून मी इथे नो टाईप करेल आणि ह्या पद्धतीने माझा हा एक नॉर्मल प्लॉट मार्किंग झाला. ओके. आता आपल्याला सेम ह्याच पद्धतीने बाकी जे पण प्लॉट आहेत ते तुम्ही मार्क करून घेणार. इथे जितकेही प्लॉट आहे ना हे सगळे तुम्ही त्या पद्धतीने मार्क करून घेणार नॉर्मल प्रमाणे. जसं हा सेमी डिटॅच प्लॉट आहे तर तुम्ही ते सेमी डिटॅच घेणार. ओके. आता हा डिटॅच प्लॉट आहे, हा इथला डिटॅच प्लॉट आहे 38 नंबरचा, तुम्ही डिटॅच मार्क करणार. आता आपण कॉर्नर प्लॉट कसा मार्क करायचा ते बघू. हा जो कॉर्नरचा एरिया आहे ना तो कसा रिफ्लेक्ट होईल आणि तो कसा मार्क करायचा ते एकदा आपण बघू. ओके. आता बघा, परत कशात जायचं, लेआउट मध्ये जायचं. लेआउट मध्ये जाऊन मार्क प्लॉट फॉर लेआउट बॉन्ड हे सिलेक्ट करणार. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्या प्लॉटची प्रॉपर्टी जशी आहे त्याच्यानुसार आपण सिलेक्शन घेणार. जसं आता मी ते समजा डिटेल्स घेतलं, मग ते विचारतं प्लॉट नंबर. आता मी एक्झाम्पल म्हणून 2 टाकलं. ते विचारतं तुम्हाला मार्क कसा करायचा आहे, बाउंड्री कमांड यूज करून सिलेक्ट कमांड यूज. मी बाउंड्री कमांड यूज केलं कारण की त्याच्याने खूप सोपं इझी होतं. बाउंड्री कमांड यूज केल्यानंतर ते विचारतं की तुम्ही त्या प्लॉटचा इंटरनल पॉईंट सिलेक्ट करा. इंटरनल पॉईंट सिलेक्ट केला, बघा हा पूर्ण प्रॉपर्टी झालं. तिथे बघा आला व्यवस्थित. आता विचारतो इव्हनली नॉन इव्हनली. इव्हनली म्हणजे 1.1 नुसार आपण जाऊ बेसिक. त्याच्यानंतर विचारतं की तुमचा हा कॉर्नर प्लॉट आहे का. ओके. मग आपण जेव्हा यस करू तेव्हा तो काय विचारतो, प्लीज सिलेक्ट इंटरनल पॉइंट टू गेट एरिया ऑफ कॉर्नर. म्हणजे काय, त्या प्लॉटचा इंटरनल पॉइंट तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यावर ओके करायचा. ओके केल्यानंतर बघा हा आपला कॉर्नर आहे, त्या कॉर्नर आपण सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर स्पेस बार दाबू. ओके. हे बघा, ओके. हे बघा, या पद्धतीने माझा हा कॉर्नर प्लॉट मार्किंग झाला. नॉर्मल प्लॉट कसा मार्क करायचा आणि कॉर्नर प्लॉट कसा मार्क करायचा हे स्टेप तुमच्या लक्षात आलं. कोणाला काहीच प्रॉब्लेम? No, sir. हे लक्षात आलं, कॉर्नर प्लॉट मार्किंग करायचं Yes, yes. या पद्धतीने मार्क करा. ओके. त्याच पद्धतीने आपण सगळे प्लॉट मार्क करून घेऊ. तुमचा आता इंटरनल रोड जे असतील ते तुम्ही मार्क करून घेतले. डीपी रोड असेल तर डीपी रोड मार्क करून गेला. ओके. आता इथे आपण अम्युनिटी कसं मार्क करायचं ते बघूया.
आता याच्यात जायचं, लेआउट मध्ये जायचं, मार्क एम्युनिटी एरिया, त्या पद्धतीने बाउंड्री कमांड यूज करायचं. सगळ्यात सोपी मेथड तीच आहे. बाकी तुम्ही ड्रॉ कमांड केलं तर तुमचा टाइम जातो. या पद्धतीने आपण एम्युनिटी मार्क करून घेऊ. ओके, आता बघा, जेव्हा तुम्ही लेआउट मार्किंग करतात, जी आपल्याला सगळे टाईप दिले, ओके, सगळे प्रॉपरली तुम्हाला ज्या तुमच्या लेआउट मध्ये रिक्वायर्ड आहे त्या पद्धतीने मार्क करून घ्यायचे. समजा नॉट इन पोझिशन एरिया असेल, तो कसा मार्क करायचा ते प्रॉपरली तुम्ही स्टेप बाय स्टेप, मी तुम्हाला जी स्टेप दाखवली तसंच मार्किंग आहे, दुसरं असं विशेष वेगळं काही नाही. ओके, या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं. लेआउट मध्ये फक्त महत्वाचे जे पॉईंट आहेत, एक तर लँड असतो, नंतर रोड, नंतर तुमचा अम्युनिटी, ओपन स्पेस, नंतर आपला प्लॉट. बस एवढे बेसिक गोष्टी, हे तुम्ही प्रॉपरली मार्क करा तर तुमचा रिपोर्ट जनरेट प्रॉपरली होईल. सर, हे लेआउटची एमएसएबी मार्किंग जे आहे ते मार्क केल्यानंतर परत इंटरनल रोडचा जो एरिया असतो तो एरिया स्टेटमेंट मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये एमएसएबीचा एरिया मायनस होऊन मेन्शन करते एरिया स्टेटमेंटला. तो Okay, sir. परत डिफर करतोय इंटरनल रोड एरियामध्ये. त्याला मग आपण काय कोणत्या वेळेनं प्रॉपर मार्किंग करावी की जेणेकरून जेवढा इंटरनल रोड एरिया खाली चेक मध्ये येतोय तोच तिथं वर एरिया स्टेटमेंट मध्ये पण यावा. ठीक आहे, मी ते चेक करून घेतो. ओके, मी त्याबाबत बघतो की काय इश्यू येतोय. हॅलो आता याला सर. हे मार्किंग, एक मिनिट, आपण हे कम्प्लीट करून घेऊ. हे ट्रेसिंग पार्ट सगळ्यांचं कम्प्लीट करून घेऊ, नंतर मग आपण क्वेश्चन आन्सर चालू करू. ओके, आता आपण हे अनइव्हनली पण जरा सांगा सर. आपण अनइव्हन साठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, ठीक मी इव्हनली नॉर्मल सगळ्यांना बेसिक गोष्ट लक्ष द्यायला पण म्हणून मी केली आहे. सर. सेपरेट व्हिडिओ अनइव्हनली ओके. अनइव्हनली हे प्रोडाटा डिस्ट्रीब्युशनचे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी दाखवेन. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. आता आपलं बाकी जे मार्किंग झालंय त्याला आपण रिपोर्ट जनरेट करून बघू. ओके, कशात जायचं, आता काय होतं जेव्हा तुम्ही लेआउटचं ट्रेसिंग करतात तर काय करतात, जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट याच्यावर क्लिक करतात. ओके, हे जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट कशासाठी आहे, बिल्डिंग परमिशन साठी. आपण कधीही लेआउटला जे जनरेट करायचं असतं तो जनरेट टेबल करतो. ओके, लेआउट मध्ये जायचं आणि जनरेट टेबल करायचं. ओके, चुकून पण तुम्ही याच्यात नाही करायचं. जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट हे बिल्डिंग परमिशन साठी आणि त्याचे काही प्रोव्हिजन आहे त्याच्यासाठी, लेआउट साठी नाही. आणि त्यामुळे तुम्ही तिकीट करतात, तसं करू नका. कधी लेआउट मध्ये जायचं, जनरेट टेबलवर क्लिक करायचं, जेवढा पार्ट तुम्ही ट्रेसिंग केलाय त्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर एक इंटरनल पॉईंट कुठेतरी बाहेर सिलेक्ट करायचं. मग तुम्हाला शीटची साईज विचारलं A1, A2, A3, A0 ऍज पर UDCPR मध्ये आपल्या जे शीटचे स्टँडर्ड साईज दिले त्या प्रमाणे. ओके, आता 2 क्लिक केला. थोडा वेट करायचा. सर, ट्रेसिंग मध्ये आपण जेव्हा शीट जनरेट केल्यावर ट्रेसिंग पार्ट जो आहे तो पण स्केल कसा करायचा तो पण जरा पॉईंट 100% सांगितलं तर बरं. 100% आपण करतो स्टेप बाय स्टेप. मी तुम्हाला सगळं सांगेल. लेआउट ओके, मध्ये ठीक आहे. लोकांना थँक्यू. काय अडचण येते ते मला माहिती आहे. आणि त्या रिगार्डिंग मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते सगळं प्रोव्हाइड करेल आणि हेच युट्यूबला पण अपलोड करून सर्वांना आपण डिस्ट्रीब्यूट करू. म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला काही त्रास आला तर काय अडचण आली तर ते हे बघून ते करू शकतो. ओके, ओके. थँक्यू सर.
हे बघ, जनरेट टेबल सक्सेसफुल, त्याला आपण ओके करणार. ओके, तुम्हाला आता पण तेच सांगतोय की जेव्हा लेआउटचं तुम्ही ट्रेसिंग करता तेव्हा जनरेट टीपी व्हॅलिडेशन मध्ये कधीच जायचं, लेआउट मध्ये जाऊन जनरेट टेबल करायचं. ओके, आता आपलं तिथे ट्रेसिंग झालंय, तिथे आपण बघणार. ओके, हे बघा आपले इथे जे 2 प्लॉट मार्क केले ते आले. ओके, एकटा प्लॉटचा राउंडिंग एरिया आला. ओके, बाकी इंटरनल अम्युनिटी याचे टेबल आले. हं? आता त्या पद्धतीने तुम्ही हे बाकी सगळं ट्रेसिंग करणार आणि ते ट्रेसिंग केल्यानंतर तुम्ही हे फायनल सबमिट करू शकता. आता काय करायचं, विषय काय होतो, आता बघा ही जी शीट आहे ही आणि माझा ट्रेसिंग केलेला पार्ट त्या एका शीट मध्ये येऊ शकत, हा सगळ्यात मोठी अडचण येते सर्वांना. या पार्ट मध्ये आपण काय करतो हे तुम्हाला दाखवतो. ओके, आणि हे जे ट्रेसिंग केलेला पार्ट आहे तो आपण याच्यावर जे आपलं फायनल सबमिट करतो त्या शीटवर प्रॉपरली ओव्हरलॅप करून घ्यायचं. म्हणून मी बाहेर काढून तुम्हाला ट्रेसिंग दाखवलं. ओके, याला कसं करायचं, आपला ट्रेसिंग जो पार्ट आहे तुम्ही आता त्याच्यावर प्लेस केला. ओके, आता बघा, आता या कंडिशन मध्ये शीट लहान आणि ट्रेसिंग पार्ट मोठा असल्यामुळे फायनल सबमिट कसं होईल, हा सगळ्यात मोठा इश्यू येतो. तर ह्या याच्यात काय करायचं, हा ट्रेसिंग केलेला माझा पार्ट आहे पूर्ण, तो मी इथे ठेवलाय, त्याला कॉपी करायचं कधी. ओके, त्याला कॉपी कर, कॉपी केलं, कॉपी केलेला पार्ट आपण इकडे ठेवणार. ओके, मग याला आपण सिलेक्ट कॉल करणार, ब्लॉक वर क्लिक करणार, BLO. ओके, ब्लॉक केल्यानंतर आपण ब्लॉकला काहीतरी जे तुम्हाला नेम द्यायचं ते देणार. ओके, आता हा आपला ब्लॉक झाला. हा ट्रेसिंग वाला पार्ट आहे तो जसं तसा ठेवला आपण, त्याला काहीही केलं नाही, फक्त कॉपी केलं, कॉपी करून इकडे ठेवलं, त्याला ब्लॉक केलं. आता तुम्हाला याला स्केल डाऊन तुम्ही याला करू शकता. ओके, जसं आता मी याला 1:2 5 ची स्केल केली किंवा ओके, आणि या पद्धतीने आपण त्याला आपण आपल्या फायनल शीट मध्ये ठेवू शकतो. ओके, पण ट्रेसिंग केलेला डाटा डिलीट करायचा नाही, तो आपण कॉपी करून मग त्याला ब्लॉक केला आणि मग केलं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही याला नंबर ऑफ शीट मार्क करणार. ओके, हा इश्यू तुम्हाला लक्षात आला, पण कसा रिझॉल्व्ह करणार शीटचा. सर आता जो ट्रेसिंग केलेला जो मेन आहे सर ते तसंच राहू द्यायचं आणि फायनल सबमिट करून टाकायचं का? यस, हे बघा मी तेच ते सांगितलं, तसं मी तेच सांगितलं तुम्हाला. माझा ट्रेसिंग केलेला हा पार्ट आहे, हो ट्रेसिंग केलेल्या पार्टला मी कॉपी केलं. हो हो, नाही तो तसंच कॉपी ठेवायचा का केलं. आता फायनल सबमिट करायच्या वेळेस? यस 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 यस, त्याला डिलीट करायचं नाही, त्याला काहीच करायचं. बरोबर, ओके ओके सर. कॉपी करून मी ज्याला ब्लॉक करून इथे ठेवलंय तिथे फायनल सबमिटला घेतलं आणि त्याच्या खाली लिहायचं तुम्हाला ज्या स्केल नाही तुम्ही फायनल सबमिट मारताय 1:500 अशा पद्धतीने, आणि याला आपण तुम्ही फायनल सबमिट करायचं. हॅलो, पराग सर त्याचं स्केल काय असणार सर? आता बघा, जेव्हा फायनल सबमिट करतो ना, एक मिनिट ना, आता बघा लेआउट मध्ये जाऊन आपण जेव्हा तिथे खाली जाऊन आपण जेव्हा फायनल सबमिट करतो तेव्हा ते परत विचारतात की तुमचा ट्रेसिंग केलेला ऑब्जेक्ट कोणता आहे.
ओके, तेव्हा हे सगळं सिलेक्ट करायचं ट्रेसिंग केलेलं हा. आणि त्याच्यानंतर परत एक जी शीट तुम्ही साईज घेतली होती ती दाबणार आणि फायनल सबमिटला लावणार. परत सर. हा बोला. हॅलो, मेस्त्री बोलतोय हा मी बोला. सिंधुदुर्गवरून. काय म्हणतो ते, आता तुम्ही व्हॅलिडेशन जनरेट केलंय, त्यात जी टेक्स्टची साईज असते ती 0.15-13 अशी असते ना, तर बरोबर. तिला जर एडिट करायचं झालं 0.30 वगैरे ठेवायला, किंवा ते कॉलमचे वेट वगैरे असते ना, ते ॲडजस्ट करायची झालं तर केल्यानंतर ते रिपोर्ट जनरेट होत नाही फायनलला, ते मिसिंग नाही, असं येते. ते कशासाठी मिसिंग वाला मी तुम्हाला सांगतो. पहिले आता हा. आपण हे फायनल सबमिटची प्रोसेस कम्प्लीट करून घेऊ, नंतर आपली एक्सपर्ट टीम ऍड होईल ना, मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगतो. ओके, हा. आता बघा. आणि दुसरा विषय काय होता, एक मिनिट सर, मधून एक रोड मिनिट गेला सर, तर ते एक दाखवून ठेवा. मधून समजा रोड गेला, ODR असेल, MDR असेल, तर तो एक्झिस्टिंग मार्किंग कसा आहे आणि त्याच्या बाजूचे संलग्न प्लॉट, त्याच्याविषयी पण थोडं ठीक आहे. सांगा. आणि त्याच्यावर ठीक सर रोड वाइंडिंगचं पण दाखवा सर. हो. एक मिनिट. आता आपण हे पूर्ण करून, कारण की हे मला युट्यूबला अपलोड करायचं. ते बरोबर. बेसिक गोष्टी लोकांपर्यंत जायला पाहिजे. तुम्ही जे बरोबर. सांगताय ते खूप थोडं आपलं हायर अपडेशन आहे ना, त्याबद्दल आपण हा. एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. त्याच्याबद्दल तुमचा पॉईंट मी नोट डाऊन केला आहे. आपल्याला बरोबर. काय आहे माहिती हा का सर, पहिले बेसिक सांगून दे सर. सर, बेसिक वर काम करतो, कारण की लोकांना सगळ्यांना अवेअरनेस झाली तर मग आपण पुढे जाऊ ना. मला आता तुम्हाला फक्त बेसिक गोष्टी कसं ट्रेसिंग करायचं, कोणीही तुम्ही नवीन व्यक्तीला आणलं तर त्याने हे व्हिडिओ बघून त्याने ट्रेसिंग करून फायनल सबमिट करता यायला पाहिजे, हे माझा पर्पज आहे. ओके, आता बघा मी फायनल सबमिटला लावलं, त्याच्यानंतर मला टेबल जनरेट सक्सेसफुली मेसेज आला, याच्यावर ओके केलं. ओके, आता बघा माझी PDF तयार होते. थोडा वेट करायचा. आणि ऑटोकॅड क्लोज होत आहे. ओके, ऑटोकॅड क्लोज झालं, हे तुमचं प्रॉपरली फायनल सबमिट झालंय हे तुमच्या लक्षात येईल. सपोज तुमची PDF जनरेट होत नसेल, तुमचं लास्ट मोमेंटला तिथे काही एरर येत असेल, तुमचं जनरेट रिपोर्ट प्रॉपरली झाला आणि फायनल सबमिट करताना PDF जनरेट होत नसेल, त्या टायमाला काय चेक करायचं, त्या टायमाला आपलं जे PDF असते, ओके ओके त्या PDF वर राईट क्लिक करून ओपन विथ मध्ये जाऊन चूज अनदर ऍप वर क्लिक करायचं. याच्यात आपलं जे PDF ओपन करण्याचं जे डिफॉल्टर आहे ते चेक करायचं की ते प्रॉपरली कोणतं सिलेक्ट. आता मी Adobe Reader केलेलं आहे आणि याला ऑलवेज ओपन विथ एव्हरी ऍप्लिकेशन, एखादी PDF कोणती असेल तर ती याच्यातच ओपन व्हायला पाहिजे. हे तुम्ही चेक करा. काही ठिकाणी काही नाही, मायक्रोसॉफ्ट केलंय, गुगल केलंय, अदर काही ऍप्लिकेशन केलं, म्हणजे PDF होताना तो होत नाही, तो एरर येतो तिथे फायनल सबमिट केल्यानंतर. ओके, तो त्याच्यामुळे येतो. आता आपण ऑटोकॅड म्हणून फायनल सबमिट केलं. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला काय रिफ्लेक्ट होईल मी ते दाखवतो. जिथे सरांनी आपला प्रोजेक्ट भरला होता त्या तिथे बघा फ्रंट एंडला एक ठिकाणी डन, एक ठिकाणी पेंडिंग येत होतं. आता ते आपल्या दोघं ठिकाणी डन येणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर आपण पुढे प्रोसीड करू शकू.
आता बघा, ऑटोकॅड क्लोज झाल्यानंतर फायनल सबमिट जे आहे ऑफलाईन फायनल सबमिट जे पेंडिंग येते. एकच परत ते आपण जी मी प्रोसेस केली ती परत करून तिथे जर तुम्ही फायनल सबमिट केलं, ऑटोकॅड क्लोज झालं, तर इथे तुम्हाला ते डन येऊन जाईल. ओके, आता इथे दोघं ठिकाणी डन यायला पाहिजे, त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करू शकतो. ओके, परत तुम्ही तिथे ऑटोकॅड ओपन करून परत फायनल सबमिट केलं, ऑटोकॅड क्लोज होईल आणि ते पेंडिंगच्या ठिकाणी डन येऊन जाईल. आता आपला थोडा सर्व्हरचा एक इश्यू चाललाय, त्यामुळे ते पेंडिंग येते ते होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतरची पुढची जी प्रोसेस आहे ती आपले परमेश्वर सर तुम्हाला एक्सप्लेन करतील आणि ते झाल्यानंतर आपलं क्वेश्चन आन्सर चालू होते. परमेश्वर सर. आता जे सरांनी सांगितलेलं ट्रेसिंग पार्ट फायनल सबमिट झाल्यानंतर माझी स्क्रीन लॉग आउट झालं, माझं लॉग इन करतो मी. टीपी क्लायंट मधून फायनल सबमिट झाल्यानंतर आपली जे नेक्स्ट प्रोसेस असते, पहिली प्रोसेस काय केली आपण, टीपी क्लायंट मध्ये जाऊन टीपी क्लायंट प्रोजेक्ट मधून आपण प्रोजेक्ट क्रिएट केला. ते ऑनलाईन मध्ये हे क्रिएट केलं आपण टीपी क्लायंट ऑनलाईन मध्ये फिलअप्स वगैरे प्रोजेक्ट क्रिएट केला. त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट आपण टीपी क्लायंट जो सॉफ्टवेअर आपला ऑफलाईन त्याच्यामधून ट्रेसिंग केली. ट्रेसिंग झाल्यानंतर आपला तिसरी स्टेप असते सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म. इथं जायचं आहे सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये. इथं तुम्हाला लेआउट टेंटेटिव्ह म्हणून आपण जे प्रोजेक्ट क्रिएट केलाय त्या प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये जाऊन जे ॲज पर तुमचं जे टिपिकल प्रोजेक्ट म्हणजे ओनरचं नाव सिलेक्ट केलं त्या ओनरचं नाव इथं येईल. हे जे अपेंडिक्स A2 फॉर्म आहे ना, हे प्रॉपरली चेक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे. सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर इन्फॉर्मेशन सेव्ह होईल आणि त्याचे एक PDF जनरेट होईल. त्या PDF वर तुमची DSC अप्लाय करायची आहे इंजिनियरची. त्या प्रिंटवर क्लिक करायचं आहे. तर नाव वगैरे चेक करून घ्यायचं आहे. तुमचं ज्या ULB साठी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केलं त्या ULBचं नाव येतं का इथं अपेंडिक्स A2 वर. आणि इथं तुमची टेक्निकल पर्सनची DSC अप्लाय करायची. अप्लाय केल्यानंतर हे जे DSC सक्सेसफुली झाल्यानंतर हे PDF डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर त्या ओनरचे सिग्नेचर प्रिंट आउट काढून ओनरची सिग्नेचर त्याच्यावर घ्यायचे आणि त्याचे PDF मध्ये कन्वर्ट करायचे ते प्रिंट. जेव्हा तुम्ही क्रिएट प्रपोजल मध्ये जाणार ना, ते तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट अटॅचसाठी येणार ते अपेंडिक्स A2 फॉर्म. त्याच्यासाठी ते PDF तुम्हाला लागेल. सेम बिल्डिंग परमिशनचे सारखंच आहे सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म. फक्त बिल्डिंग परमिशनला 5-6 स्टेप असतात. याच्यामध्ये 2च स्टेप आहे. पहिलं आपलं जी
अपेंडिक्स ए टू फॉर्मवर DSC अप्लाय करायचे आहे. सेकंडला ते जे काही इन्फॉर्मेशन मेडिटरी दिलेली आहे ते फिलअप करायचं आणि फायनल सबमिट करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. I hereby declare that I am the architect employee for the proposed work, that the statement made in the form are true and correct to the best of my knowledge. चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे. इथं जे मेडिटर दिलेले आहे ते जे नंबर ऑफ स्ट्रीट किती तुमचे जे लेआउटमध्ये किती हे आहे रोड ते रोड टाकायचं आहे याच्यामध्ये सबमिट करायचं. बघा मगाशी DSC आपली प्रॉपर नाही झाली म्हणून तो त्यांनी पॉपअप मेसेज दिला की तुमची DSC पेंडिंग आहे म्हणून. DSC अप्लाय करून घ्यायची, कारण आता हे आपलं ट्रेनिंग देत आहे त्यासाठी DSC लागते. म्हणजे DSC कनेक्ट करून DSC अप्लाय करायचे. हे सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर क्रिएट न्यू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे तुम्हाला. क्रिएट न्यू प्रपोजलमध्ये इथं प्रपोजल टाईप लेआउट टेंटेटिव्ह घ्यायचं. जे काही तुम्ही लेआउट फायनल असेल तर लेआउट फायनल. इथं ओनरचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं जे तुमची PDF मध्ये डॉक्युमेंट आहे ते अटॅच करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. हे सबमिट झाल्यानंतर तुमच्या प्रोजेक्ट व्हेरिफिकेशनमध्ये प्रपोजल येईल पेमेंटसाठी. लेआउट टेंटेटिव्ह सिलेक्ट करायचं आहे आणि इथं पेमेंट ऑप्शन येईल आणि पेमेंट करायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्ही कंप्लीट डिटेल्समध्ये जाऊन कंप्लीट प्रपोजल डिटेल्समध्ये जाऊन तुमचं जे प्रपोजल आहे तो प्रॉपरली कुठे आहे सर्व इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला दिसेल, त्याचं स्टेटस वगैरे. ओके. आता आपली जी एक्सपर्ट टीम आहे ती आपण ऍड करू आणि तुमचे काही क्वेश्चन आन्सर असेल ते तुम्हाला प्रॉपरली गाईड करतील. ओके रघु सर.